मला वाटतं सगळ्यांना लेखी बारी असतात की ज्या पद्धतीनं एका सुनेचा म्हणजे सून शेवटी मुलीसारखीच असते आपल्या, म्हणजे हाल हाल करून खरं तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं, तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होतं. पण अशा एका साधं गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष 2 वर्षामध्ये या मुलीचा छळ केला, अतिशय लाजिरवाणं आहे, हृदयद्रावक, हृदयाला असं पिळवटून टाकणारं कृत्य जे झालेलं. कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले, 34 खुणा आहे तिच्या अंगावर, 34 ठिकाणी वळ आहे. आणि हा केलेला खून आहे, हा मर्डर आहे. हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट वाटत आहे. संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि त्यांचे ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे. कारण त्याच्या आधी सुद्धा त्याच्या धमक्या आलेल्या आहे, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे खून हे संघटित पद्धतीनं केलेला खून, एका व्यक्तीनं, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंदीने सगळ्यांनी मिळून केला. तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे. जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही, आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली म्हणजे फासावर लटकले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक क्राय म्हणता याला जनतेची आहे, सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे.